संपूर्ण प्रकरण काय? आज सकाळी जवळपास 7 वाजता हे प्रकरण घडलेलं आहे. जिथे एकूण 5 लोकांनी त्यांना डोक्यावरती मार करून त्यांना जीवेठार मारलेला आहे. त्या अनुषंगाने खोपोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच्यात एकूण 6 आरोपींचे नावानिहाय फिर्याद देण्यात आलेली आहे आणि 4 अनोळखी असं फिर्याद देण्यात आली आहे. आमची तपास चालू आहे. आम्हाला काही लीड मिळालेली आहे आरोपीच्या संदर्भात. आपण लवकरच आरोपींना अटक करू आणि कौशल्यपणे जे टेक्निकल एव्हिडन्स आहे आणि बाकी एव्हिडन्सचे माध्यमातून त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल करू. सकाळी ही घटना घडलेली होती. या अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एकूण 6 आरोपी नावानिशी आणि 4 अनोळखी असं लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांची 8 पथक तयार करण्यात आलेले आहे जे की आरोपीचा शोध घेत आहे. सोबतच आपली फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची टीम आज सकाळी घटनास्थळी दाखल झालेली होती. त्यांची सुपरविजनमध्ये जे सॅम्पल्स आहे फॉरेन्सिक सॅम्पल्स ते सीन ऑफ क्राईमवरून कलेक्ट करण्यात आलेले आहे. आपण लवकरच याच्यात आरोपींना अटक करून त्यांना पुढची प्रोसेस करू. सर, मोटिव्ह काय याच्या मागचा? जोपर्यंत आरोपी आपल्याला मिळत नाही ते मोटिव्ह. राजकीय कारण काय दिसतंय याच्यात फॅक्ट्स जे आहे की ते असं आहे की जे मयत व्यक्ती आहे तो शिवसेना शिंदे गटची त्यांची बायको यावेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेली आहे आणि जे आरोपी व्यक्ती आहे त्यांची बायको त्याच वॉर्डवरून एक नगरसेवकची प्रत्याशी होती. आपली फॉरेन्सिक टीम सकाळीच घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांचे कौशल्यपूर्वक सुपरविजनमध्ये सर्व सॅम्पल्स सीन ऑफ क्राईमवरून कलेक्ट करण्यात आलेले आहे. एकूण 8 टीम याच्यात निर्मित करण्यात आलेली आहे ज्यांना डिटेक्शन आणि आरोपीचे अटक संदर्भात वेगवेगळे टास्क देण्यात आलेले आहे आणि तपासासाठी एक वेगळी टीम फॉर्म करण्यात आली आहे.